कुंजा खाली करो, जीतेगा भाई जीतेगा, युवा प्रशिक्षणार्थी जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, युवा प्रशिक्षणार्थी जीतेगा, जीतेगा भाई जीतेगा, युवा प्रशिक्षणार्थी जीतेगा। नमस्कार मित्रांनो, मी गौरी पवार आणि तुम्ही पाहता प्रथम न्याय। मित्रांनो, आपण आझाद मैदानावर आलो आहोत आणि इथे आपल्यासोबत आहे बालाजी चारकूरकर यांनी आज इथे आमरण उपोषण ठेवलं आहे। चला त्यांच्याशी विचारूया की आज ते इथे का जमले आहेत, त्यांचा पूर्ण विषय काय आहे, काय मुद्दा आहे त्यांचा। ह्याचा जो पूर्ण असा विषय आहे की त्यांना रोजगारसाठी जे आहे ते इथे आले आहेत, पण आता ते रोजगार वाढवणी का करायची आहे, पूर्ण विषयच काय आहे त्यांच्याशी जाणूया। सर, आपण कुठून आलात? आम्ही लातूर। आपली समस्या काय आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,10,000 युवकांना महाराष्ट्र सरकारनं प्रशिक्षण दिलं। वेगवेगळ्या विभागामध्ये 6,000, 8,000 आणि 10,000 मानधनावरती या युवकांनी 6 महिने काम केलं। या 6 महिन्याचा कार्यकाळ त्यांचा आता संपलेला आहे। आता कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी पुढे कुठं जायचं हा प्रश्न भेडसावतोय। पुन्हा हे युवक बेरोजगार होणार, हे युवती बेरोजगार होणार, म्हणून आज आम्ही 3 दिवस झालं आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आणि बेमुदत आमरण उपोषणामध्ये आमच्या मागण्या आहेत शासनाकडे की या बेरोजगारांच्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या 11 महिन्याची मुदत वाढवा आणि त्यांना 25,000 रुपये मानधन करा, नोकर भरतीमध्ये 10% आरक्षण ठेवा आणि यांची टप्प्याटप्प्यानं समायोजन करा, अशा प्रकारची आमची न्याय्य मागणी आहे। आणि न्याय्य मागणी हातात पडेपर्यंत, GR हातात पडेपर्यंत आम्ही हे मैदान सोडणार नाही। ते किती दिवस झाले आपल्याला इथे येऊन? 3 दिवस झाले, आज 3रा दिवस आहे। राज्य शासनानं दुसऱ्या दिवशी आमच्या आंदोलनाची दखल घेत सांगितलं आम्हाला, विधान भवनामध्ये मंत्री या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या कॅबिनला बैठक झाली। त्यांनी सांगितलं आम्हाला, आणि तुमच्या या मागण्यावर आता आम्ही काम चालू केलं। 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही सुधारित GR काढू आणि तुम्ही उपोषण मागा। काढू नाही, काढलेला सुधारित GR आमच्या हातात द्या, तर आणि तरच आम्ही हे मैदान सोडू, नाहीतर आम्ही या मैदानातून जाणार नाही। सर, इथे काही दुसरा एक आंदोलन सुद्धा चालू होतं, त्याच्यामध्ये काही शिक्षक विभागातील शिक्षक जे आहेत ते आंदोलन करत होते। त्यांचंही सुद्धा असं म्हणणं आहे की आम्हाला GR काढून भेटलं आहे, पण अजूनपर्यंत त्यांना जे पुढे त्यांचं काम झालं नाही आहे। तर कुठे ना कुठे तुम्हाला असं वाटत नाही आहे का जे प्रशासन आहे ते आपल्या जबाबदारीने मागे होत आहे? कसं आहे, शासन फक्त जो काही निर्णय घेतोय तो प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या अनुषंगाने घेतोय। लाडली बहीण योजना काढली, लाडल्या भावाची पण भलामण केली आणि या तरुण पोरांना सांगितलं की बाबा लाडला भाऊ बी आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। मग वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, मग आता का नाही काढत सुधारित GR? यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलनं झाले। या आझाद मैदानावर यापूर्वी आम्ही 2 वेळेस येऊन गेलोय, मग शासन कुठे का निर्णय घेत नाही? का लाडल्या भावाला आता वाऱ्यावर सोडून द्यायचंय? तुमची खुर्ची मजबूत झाली म्हणून लाडल्या भावाला सोडून द्यायचं का? ज्या खुर्चीत तुम्हाला बसवलंय या लाडल्या भावानं आणि लाडल्या बहिणीनं, तेच लाडले भाऊ आणि ते लाडली बहीण तुम्हाला त्या खुर्चीतून खाली सुद्धा खेचू शकतात। याची जरा जाणीव ठेवा, भान ठेवा, हे शासनाला मी सांगू इच्छितो। आणि तात्काळ GR काढा आणि यांच्या मानधनात वाढ करा, यांची 11 महिन्याची मुदत वाढ द्या आणि यांचं टप्प्याटप्प्यानं समायोजन करा आणि शासकीय नोकरीमध्ये 10% आरक्षण ठेवायचं प्रावधान करा, ही आमची प्रमुख मागणी। सर, आपल्या जर या मागण्या ज्या आपण मांडल्या आहेत त्या मागण्या जर पूर्णच करण्यात आल्या नाहीत किंवा आश्वासनच देण्यात आलं, आश्वासनाने कधी कोणाचं पोट भरत नाही, जर असं पूर्ण आपल्या मागण्या झाल्या नाहीत तर यापुढे आपलं पाऊल काय असेल? 10 तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी 1,000 प्रशिक्षणार्थी
आणि युवती सुद्धा मुंडन आंदोलन करून आम्ही या शासनाचा निषेध नोंदवणार आहोत. 1000 या ठिकाणी सगळेजण डोक्याचे केस काढून या शासनाचा श्राद्ध घालतील. सर आपण जसं म्हटलं की आपण जे आहेत शासनासमोर जे आहे मुंडन करून टाकणार आपलं स्वतःचं, पण याबद्दल जे आहे शासनाने काय करावं आपल्यासाठी, या ज्या मागण्या आपण दिल्या आहेत त्या मागण्या जर पूर्णच नाही झाल्यात किंवा ते असं म्हणतील की ज्या मागण्या आहेत एवढ्या पूर्ण होणार नाही, तर यानंतर आपण काय करतो त्याचा रिझन सांगा ना. बेरोजगार पोरांना वाऱ्यावर सोडणार आहात का? 2012 पासून भरती नाहीये, कंत्राटी भरती करताय, म्हणजे तुम्हाला कुणालाही रोजगार द्यायचा नाही हे तुमची मनीषा स्पष्ट दिसते. आणि तुम्ही जर शासन करते लोक जर सरकारमध्ये बसून जर महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांच्या युवतींच्या जर जीवाशी खेळणार असाल, यांच्या आयुष्याशी खेळणार असाल, तर हे युवक आणि युवती आता गप्प बसणार नाहीत. हे युवा आहेत. युवाचं जर उलट केलं तर वायू होतं, हे वायूसारखं पेटतील. आणि मग तुम्हाला माहिती आहे बांगलादेशामध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षाला देश सोडावा लागला. श्रीलंकेमध्ये तिथली जनता रस्त्यावर उतरली, तिथल्या राष्ट्राध्यक्षाला देश सोडून पळून जावं लागलं. एक दिवस तुम्ही असं या युवकांच्या जीवाशी जर खेळणार असाल तर तुम्हाला सुद्धा हे युवक पण जाण्याशिवाय पर्याय ठेवणार नाही. तुम्हाला सुद्धा एकदा पळून जावं लागेल. सोपं नाही. सो याबद्दल किती वेळा तुम्ही पत्रव्यवहार केला आणि कोणाकोणाकडे केला? आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे पत्रव्यवहार केलाय, कौशल मंत्री महोदयाकडे पत्रव्यवहार केलाय, दोन्ही DCM कडे केलेला आहे. सगळ्यांशी आम्ही बोलतोय. लातूरमध्ये धडक मोर्चा काढला, नागपूरमध्ये मोर्चा काढला, संपूर्ण वाशिममध्ये मोर्चा काढला, अनेक ठिकाणी महाराष्ट्रामधून मोर्चे निघालेले आहेत. आणि या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 5000 प्रशिक्षणार्थी पुण्यातील देहू आळंदी तुकाराम महाराजांच्या समाधी स्थळावरून हे 5000 युवक पायी चालत लॉंग मार्च काढून आझाद मैदानावर येत आहेत. हा संदेश देतोय आम्ही, भले तर देऊ काशेची लंगोटी, नाहीतर नाठाळाच्या पाठी हाणू काठी. हे तुकाराम महाराजाचं ब्रीद घेऊन आज आमचा लॉंग मार्च निघालेला आहे. महात्मा गांधीजींचा शांतीचा संदेश म्हणून या ठिकाणी आज आम्ही आमरण उपोषण करतोय. पण आम्ही नाही हे विसरलो. नेताजी सुभाष बाबूनं सांगितलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मी या प्रशिक्षणार्थ्यांना सांगतोय, हे युवा प्रशिक्षणार्थ्यांनो, तुम्ही मला फक्त वेळ द्या, तुम्हाला मुदतवाढ देतो. ही भूमिका घेऊन आम्ही या आझाद मैदानावर उतरलो. हमारी मांग पुरी करो वरना सीट खाली करो, अशा प्रकारच्या काही घोषणा ज्या आहेत या बेमुदत उपोषणामध्ये बसलेल्या सर्व लोकांनी केल्या आहेत. आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की आजची जी युवा आहे कुठे ना कुठे बेरोजगार होत चालली आहे. त्याच युवासाठी जे आहे हे एक प्रकारे जे आहे आंदोलन करवण्यात आलं. प्रशासन जे आहे लाडक्या बहिणींवरती पैसे देत आहे, लाडक्या भावावर पैसे देत आहे. पण जी आजची युवा आहे ते पुढे जाऊन त्यांच्यावर अन्याय नको व्हायला, ते पुढे बेरोजगार न व्हायला, कुठे ना कुठे त्यांना जे आहे आपलं वेतनवाढ जे आहे व्हायला पाहिजे. त्यांना जे आहे किमान 25,000पर्यंत जे आहे वेतन मिळालंच पाहिजे, अशी यांची माग होती. आता ही गोष्ट पाहण्यासारखी आहे की ह्यांनी ज्या मागण्या मागितल्या आहे त्या मागण्या पूर्ण होणार आहेत की नाही, की हे जे आहेत मुंडन करून इकडे जे आहे येणाऱ्या प्रशासनासमोर आपले मागण्या परत मागणार आहे, ही सगळी पाहण्याची गोष्ट आहे. तर अशा नवनवीन खबरा पाहण्यासाठी पाहत राहा प्रथम न्याय. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनियासोबत.